कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता कोकणालाही बसू लागला असून खेडमधील जवळपास 80 ते 90% पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत। सध्या सुरू असलेल्या काही मोजक्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत असून काही ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे देखील समोर आले आहे। इंधन संपल्यामुळे काही पेट्रोल पंप बंद करण्यात आले। यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांना जाब विचारल्याचे तसेच धक्काबुक्कीचे प्रकार घडल्याचे देखील सांगितले जात आहे। दरम्यान ज्या पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठा झाला आहे त्या ठिकाणी पेट्रोल वितरण सुरू करण्यात आले असले तरी वाहनांच्या मोठ्या रांगा अद्याप कायम आहेत। प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन परिस्थिती सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। मी शौकत ठाकूर मेटे माजी सरपंच। मी लेवल पंपामधले पण संपलेला आहे पेट्रोल। मी इथे 2 तास सरळ 2 तास जास्त उभा आहे, मी आणि माझे वडील। त्यामुळे काय देशाची परिस्थिती काय होणार पुढे देशाचं? जवान पिढीचं तर संपलंच। आता ह्याच्या पुढे मोदी साहेब काय, आता त्यांनी जावं जत्रेला तरी जावं, कुठेतरी यात्रेला निघून।